नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वतःला मेरिटचा आमदार, टायगर आमदार, पॉवरफुल आमदार वगैरे वगैरे म्हणून घेणाऱ्या जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून हकलेचे तारे तोडलेत. आमदार शरद सोनवणे यांनी थेट पत्रकार आणि माध्यमांनाच लक्ष करत, तुम्ही आमदारांपेक्षा मोठे झालात का? कोणाला विचारून बातम्या करताय? बातम्या करण्यापूर्वी मला विचारलं का? पत्रकार सुपाऱ्या घेऊन बातम्या करता, अशी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करून पत्रकारांना दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हणालात आमदार शरद सोनवणे, पाहूया. कार्यकर्त्यांना आदेश देणार आहे. एकही आता मीडियावाला हा जो इलेक्ट्रॉनिक आहे ना, ज्याला हे मला सांगा, तुम्ही म्हणता ना ते उचलले ते अनधिकृत आहे, पण तुम्ही जो कॅमेरा घेऊन चालता तो अधिकृत आहे का? आणि अधिकृत आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेरा स्वतःच्या रोजीरोटीसाठी चोरीसाठी वापरायचा, तुम्ही अधिकृत. वारे वा. आणि बाकी सगळे चोर. मातीचा धंदा केला चोर, वाळूचा धंदा केला चोर, गुरबाचा धंदा केला चोर. अरे हे आमची लायबिलिटी आहे, ही निसर्गाची आमची जबाबदारी आहे. रॉयल्टी भरून जर आम्ही समजा ठरवलं, समजा माल उचलला तर त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे. आज काय झालं, या सगळ्या लोकांनी म्हणजे आमदारापेक्षा हातामध्ये जो दांडका घेतो तो मोठा. अरे काय आपण बोलतो, काय आपण करतो. तुम्ही काळजी करू नका बेट्यांनो. 48 तासाच्या आतमध्ये मात्र तुमचं हे सगळ्या गोष्टी शरद सोनवणे हा टायगर माणूस 100% बंद करतात. माननीय आमदार शरददादा सोनवणे साहेब, जे बोगस पत्रकार आहेत, जे ब्लॅकमेलिंग करतात, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मात्र तुम्हाला विचारून बातम्या करायला पत्रकार आणि माध्यमे तुमचे घरगडी नाहीत. मुळात तुमचं दुःख हे तुमच्या कार्यकर्त्यांच्या तस्करीच्या बातम्या केल्या हे आहे. हे न समजण्या इतपत जनता मूर्ख नाही. आदरणीय दादा, शासनाची परवानगी घेऊन, रॉयल्टी भरून, तसेच इतर सोपस्कार पार पाडून गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांच्या बातम्या करायला पत्रकार काही दूधखोये नाहीत. पत्रकारांनी तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या गौण खनिज अर्थात मुरुम, माती, डबर आणि वाळू तस्करीच्या बातम्या केल्या, म्हणून तर तुम्ही संतापला नाहीत ना. तुमचा हा संताप आणि आदळआपट नेमकी कशासाठी आणि कोणाला पाठीशी घालण्यासाठी आहे हे जनतेला माहित आहे. आणि काय म्हणालात दादा तुम्ही, पुढच्या 48 तासात शरद दादा सोनवणे हा टायगर माणूस हे चॅनल 100% बंद करणार, हेच बोललात ना. माध्यमांच्या संदर्भात जेव्हा PRB ऍक्ट 1867, प्रसार भारती कायदा 1990 आणि केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995 हे कायदे बनवले गेले ना, तेव्हा भारतात सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे या कायद्यामध्ये सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे माध्यमांवर बातम्या करण्याबाबतची नियमावली असण्याचा प्रश्नच येत नाही. अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही माध्यमे सुरू झालीत. त्यानंतर सरकारने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 आणि अलीकडेच म्हणजे 2023 मध्ये बनवला गेलेला आणि 2024 मध्ये लागू झालेला PRB ऍक्ट मध्ये काही तरतुदी यासाठी केल्या आहेत. याच कायद्याप्रमाणे या सर्व समाज माध्यमांवर बातम्या करणाऱ्या पत्रकारांसाठी नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया विचाराधीन आहेत. याचा अर्थ हे सर्व बंद होणार असं नाही. आदरणीय आमदार महोदय, कायद्यात सुधारणा होते ही गोष्ट तुम्हाला समजली आणि आता हे सर्व बंद होणार असा गैरसमज तुम्ही करून घेतला की काय? 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तुमचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, म्हणून तर तुमच्या मनात माध्यमांच्या विषयी राग नाही ना. म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की ही माध्यमं बंद झाली पाहिजेत, विरोधात बोलणारा आवाज शांतच झाला पाहिजे? हा घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या कलम 19 ने दिलेला अधिकार आहे. तुमच्यासारखे किती आले आणि किती गेले, आजपर्यंत कुणाच्या तीर्थरूपांनाही जे जमलं नाही ना, ते तुम्हाला जमणार आहे का? तुम्ही फार फार तर षडयंत्र करून एखाद्या चॅनलचा कंटेंट किंवा चॅनल डिलीट करू शकता, मात्र कायद्याने काहीच करू शकत नाही. माननीय आमदार शरद दादा सोनवणे, आपण स्वतःला मेरिटचा आमदार म्हणून घेताना मग तुम्हाला एवढी सोपी गोष्ट माहित नाही का की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. तुम्ही राज्याच्या कायदे मंडळाचे सदस्य आहात, म्हणजे लोकशाहीच्या एका स्तंभाचे घटक आहेत. आणि पत्रकार आणि माध्यमे हे सुद्धा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. जर तुम्ही खरंच मेरिटचे आमदार असता
तर तुम्ही माध्यमांना आणि पत्रकारांची अशा तुच्छ स्वरात हेटाळणी करून बेकायदेशीर आणि बेलगाम वक्तव्य केली नसती. आणि अजून काय म्हणालात आपण? पत्रकार बातम्या करतात आणि नंतर व्यवहार करतात. आमदार साहेब, सगळ्यांनाच टोलमध्ये झोल करून BMW घेणं जमत नाही. ज्यांना जमतं त्यांना तुम्ही 100% बोला, त्यांच्यावर कारवाई देखील करा. मात्र सरसकट सगळ्यांनाच एका तराजूत तोलून तुमच्या मेरिटवर परिणाम करून घेऊ नका. आमदार साहेब, तुम्हाला जनतेने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही. आणि आम्ही पत्रकार बांधव लोकशाहीचे रक्षक आहोत. पेन आणि कॅमेरा घेऊन आम्ही लोकांसाठी भांडतो. जेव्हा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका बधीर होते ना, तेव्हा जनतेचा आवाज बनून तुमच्या कानावर धडकण्याची जबाबदारी आमची असते. आमदार साहेब, आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत, म्हणजे तुमच्या समकक्ष आहोत, हे लक्षात ठेवा. धमक्या कोणाला देता? आणि काय म्हणालात आपण? समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यकर्त्यानं तुमचं गचुंड पकडलं तर तुमच्या मागे किती माणसं आहेत याचा अंदाज घ्या. म्हणजे कार्यकर्त्यांना चिथावणी देताय का? ही भाषा आमदाराला शोभते का? म्हणजे शिवरायांचं नाव घ्यायचं आणि मोगलांचं काम करायचं. आमदार साहेब, आम्ही आमच्या सोबत आणि मागे माणसांची टोळी घेऊन फिरायला गुंड नाहीत, पत्रकार आहोत. आपण अजून काय म्हणालात तेही एकदा पाहूयात. त्यांच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्यांनी आधी त्याचा तपास करा. आपल्या मागे कोण आहे? समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यकर्त्यानं तुमचं गचुंड पकडलं, तुमच्या मागे किती माणसं आहे उद्या याचा सुद्धा अंदाज पहिल्यांदा घ्या. कारण का आता तुमची ही फालतूची बडबड ऐकायला आणि ऐकून घ्यायला प्रशासन आणि मी स्वतः बिलकुल आता तयार नाही. जेवढे लाड झाले तेवढे भरपूर झाले. आपल्या मागे किती लोक आहेत हे तपासा असं आपण म्हणत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जुन्नर तालुक्यातील 32.43% मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय. म्हणजे 67.57% जनता तुमच्या विरोधात आहे. त्यामुळे कोणाच्या मागे किती लोक आहेत हे तुम्ही एकदा पहा. आपण पॉवरफुल आमदार आहोत, टायगर आमदार आहोत, आपण तालुक्याचे मालक आहोत हे दाखवण्यासाठी कधी आदिवासी समाजावर बोलता, कधी अधिकाऱ्यांवर बोलता, कधी पत्रकारांवर बोलता, सगळ्यांना धमक्या देण्याचं काम करत असता. आणि हे सगळं कशासाठी? लोकांच्या जमिनी, मालमत्ता चुकीच्या मार्गाने हडप करणाऱ्या, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये टक्केवारी देणाऱ्या, विकास कामांची वाट लावणाऱ्या, वीज चोरी करणाऱ्या, डबर, माती, मुरुम आणि वाळू चोरणाऱ्या माफियांना पाठीशी घालण्यासाठी. हिम्मत असेल तर या चोरांवर बोलून दाखवा. आणि अजून एक गोष्ट, 48 तास उलटून गेलेत, अजूनपर्यंत तुम्ही कुठला चॅनल किंवा अजून काय बंद करणार होते? त्याचं काय झालं? की एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवणार अशी थाप मारून मी असं बोललोच नव्हतो, याप्रमाणे आताही घुमजाव करणार? दरम्यान द इंडियन एक्सप्रेसच्या ज्येष्ठ पत्रकार गीता सेशू यांनी देखील आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. जुन्नर का जो विधायक है शरद सोनावने ने जो पत्रकारों को धमकी दिया है और बेइज्जती किया है, ये बहुत ही गलत है और इसका निषेध करने की ज़रूरत है. पत्रकार ख़ास तौर से जो काम करते हैं छोटे शहरों में, जो डिस्ट्रिक्ट लेवल के जो पत्रकार हैं, बहुत ही मुश्किल से काम करते हैं और बहुत ज़िम्मेदारी से उनका काम निभाने की कोशिश करते हैं. उनको ऐसे धमकियां देना और उनके काम में कुछ भी रुकावट लाना ये बहुत गलत है. और ख़ास तौर से जब एक विधायक करते हैं तो और भी ज़्यादा गंभीर है. वैसे भी हमारे देश में पत्रकारों को बहुत ही बुरी तरीके से देखते हैं लोग, क्योंकि जो इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स है, जो हमारे पॉलिटिशियंस हैं, उनको ऐसे ही बुरी तरह से देखते हैं, बोलते हैं उनके बारे में और उनका जो काम है उसको ठुकराने की कोशिश करते हैं. पत्रकारों को मारते हैं. अभी पिछले हफ्ते एक पत्रकार को मारा था ये आंध्र प्रदेश में चित्तौड़ डिस्ट्रिक्ट में. पत्रकारों के ऊपर हमला होता है और जब पत्रकार काम करते हैं और उनके जो इन्फॉर्मेशन देते हैं, जो न्यूज़ देते हैं, उनके ऊपर गलत केस लगाते हैं, जिसकी वजह से पत्रकारों को चुप करने की कोशिश होता है.
जब एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव, एक विधायक ये सब करते हैं तो एडमिनिस्ट्रेशन और पुलिस भी चुप बैठते हैं, और इसकी वजह से पत्रकारों को न्याय मिलना बहुत ही मुश्किल है। एक डेमोक्रेसी में, एक लोकतांत्रिक देश में, जब हमसे कहते हैं कि हमारा देश एक डेमोक्रेसी है, तो इसमें संविधान और जो लॉ है, जो कानून है, उसको हमें बहुत ही ज़रूरी है कि पत्रकारों को उनका काम करने की आज़ादी मिलनी चाहिए। और अगर पत्रकारों के ख़िलाफ़ कुछ ऑब्जेक्शन है या कुछ प्रॉब्लम है उनका जो काम करने का, तो उनके साथ एक डिस्कशन कर सकते हैं और एक कानूनी तौर पे उनके ऊपर ऑब्जेक्शन ले सकते हैं। लेकिन धमकियां देना और उनको बेइज्जती करना और उनके खिलाफ़ लोगों को भड़काना, ये लोकतांत्रिक तरीका नहीं है और उसका पूरा निषेध करने की ज़रूरत है।